वेलकम टू माय चॅनल श्रेया बास. आता तुम्हाला कळलंच असेल की मी रेडी आहे आणि विचार आला असेल की मी का रेडी आहे. सो ॲक्च्युली आज आमची आहे फॅमिली पिकनिक. सो आम्ही जस्ट एक फार्म हाऊस व्हिजिटवरच जातो आहे. सो मी म्हटलं ह्याच्यावर ब्लॉग नक्कीच करावा बिकॉज फॅमिली म्हणजे फन. सो येस, हा एक फॅमिली व्लॉग असणार आहे आणि फुल असं पिकनिक आणि असं फार्म हाऊस व्हिजिटसाठी होतं. सो काइंड ऑफ आम्ही पिकनिकच केली, बाहेरच जेवणार, बाहेरच ब्रेकफास्ट, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी आउटसाईड. सो या व्लॉगमध्ये तुम्ही स्टे ट्यून राहा बिकॉज भरपूर मजा होणार आहे. बिकॉज फॅमिली म्हणजे काय, नुसतं मज्जाच असतो. सो जस्ट स्टे ट्यून्ड. हा कॅनल रोड आहे, ह्यालाच लागून आय गेस रेस्टॉरंट आहे. सो मी या रोडवर आलो आहे. खूप मस्त आहे यार, एकदम मध्ये पाणी आहे आणि छोटी छोटी बदके पण आहे. लेट्स सी आपल्याला दिसतात का. हो येस, दिसले किती गोड आहे यार. सी झूम करून दाखवतीये, गोड आहे त्या छोट्या छोट्या. सोलापूर हायवेला आम्ही सावला रेस्टॉरंटला ब्रेकफास्ट करायला थांबलोय आणि सगळे कझन्स आहे. सगळे हाय हॅलो. आणि काय काय ऑर्डर केलंय तुम्ही? सगळ्यांनी मिसळ पावच केले. मिसळ ऑर्डर केली आहे. सावळाची बेस्ट मिसळ आणि ताक बघायला. ओके, काकाची स्मृती दिली. ऍक्च्युली स्मूदी आहे, नाही आहे का? ओ पण टेस्ट तरी असेल ना. बर्फ जास्त खूप थंड आहे आणि टेस्ट एवढी चांगली नाही आहे. एका असं करा. नंदा मावशी काय करशील सांग. मी सांगते. ए नाही नाही, तिला ठरवू दे काही. चंचल हवा. आता मी मोरेश्वर टेम्पलला आलो आहे दर्शनाला. ओके, सो आता आम्ही सावला रेस्टॉरंटवरून मोरेश्वरचं मंदिरला आम्ही गेलो आणि तिकडे आम्ही नमस्कार केला. आता आम्ही फार्म हाऊसला चाललो आहे, राईट? सो आम्ही आता फार्म हाऊसला चाललो आहे आणि मस्त दर्शन झालं. नाव टू फार्म हाऊस. सो आता आम्ही फार्म हाऊसवर जेवायला आलो आहे. माझ्या मामाच्या फार्म हाऊसवर. येस, मामाच्या फार्म हाऊसवर आलो आहे. व्हेज आहे आणि नॉन व्हेज आहे. चिकन. आता मेन्यू काय काय? हां, मी व्हेजच खाईन. म्हणजे मी नॉनव्हेज सिलेक्ट केलेलं, बट एवढी हीट आहे ना की मी थोडी घाबरली आणि मी म्हटलं की व्हेज खाल्लेलंच मस्त बरं. पठार आहे. आणि तू तर नॉनव्हेज ॲज युजल. गरम गरम भाकऱ्या बनतात ते. सो येस, आता जेवण लागणार आहे. गरम गरम भाकऱ्या होतात ते. मी तुम्हाला फार्म हाऊस आणि अशी आम्ही ही बैठक केली आहे जेवण खायला. अशी खटी आहे, असं प्रॉपर असं गावचं फिलिंग येतोय. आणि अशी आम्ही बैठक केली आहे व्हेज आणि नॉनव्हेजसाठी. व्हेज डिफरंट, नॉनव्हेज डिफरंट. ह्याच्यात रूल्स दिलेत त्यांनी, तुम्ही वाचून. अच्छा, म्हणजे जर आपल्याला 2 4 6 पडलं तर चान्स आणि जर 3 5 7 8 पडलं तर उनो. आणि ते जे टास्क सांगाल ते आपल्याला करायचे. ठीक आहे. आणि कस्टम ड्युटी कस्टम जेल एक असतं. जेलमध्ये गेलं तर आपल्याला एक डाव आपण नाही खेळायचा. ओहो,
बघ ना. आता आम्ही फार्म हाऊसला फिशला खाद्य टाकायला आलोय आणि बघा हे कसे टाकतात ते. असं टाकायचं असं टाकायचं राधा. तू नको जाऊ मागे. आपण खरंच त्या कॉर्नरला जाऊ. चल मग. आम्ही फिश शोधण्याचा प्रयत्न करतोय बट आम्हाला काही दिसत नाही. मृणाल कुठे आहे? मृणाल ये की का? अगं पिना तू जा घ्यायचंय. इकडे समोर टाक म्हणजे समोर दिसते. आता सनसेट किती सुंदर दिसतोय. आता मृणाल चढायचा प्रयत्न करतेय. सिंहगडचा गड. तुझा भाऊ ठेवला आहे ना. ये आणि खेळ. एक पाय रोव ना असा मातीत, एक पाय घट्ट रोव ना मातीत. माझा पाय इकडे गेला कामातून. ती दोरी आहे. तू दोरी धर आणि हात धरायचा. चल. दोघांनी पकडलेला आहे. एव्हरेस्ट सर केलाय. A few moments later. सो आता फार्म हाऊसवरून आम्ही निघालो. तिकडे आम्ही चहा वगैरे घेतला, थोडं एन्जॉय केलं अँड देन आम्ही निघालो आणि आता आम्ही अमराई 69मध्ये आलो आहे बॅक टू होम. सो आता घरी जाऊन कोण खाय अँड ऑल्सो मला चायनीज खायची इच्छा होती. सो आम्ही अमराई 69मध्ये आलो आहे. तू व्हेज खाणार आहेस की नॉन व्हेज? कसं आहे? जरा 7-7:30च्या दरम्यान आलं ना. रोड आहे. हो व्हाईट बिल्डिंग तर काय दिसतात अशा. व्ह्यू आहे यार. कसं त्या पठारावर. संध्याकाळी 6:30-7ला. The next day. हॅलो. हा आहे नेक्स्ट डे. ॲक्च्युली जो कालचा व्लॉग होता तो तुम्ही बघितला असेल. आता मी नेक्स्ट डेचा व्लॉग ॲड करते बिकॉज आजच्या दिवशी आम्ही धुरंदरचे तिकीट्स केलेले. सो यस्टरडे वॉज संडे. आज मंडे आहे. सो मंडे मॉर्निंगला आम्ही धुरंदरचे तिकीट्स केले. धुरंदर 2. सो येस, धुरंदर 1बद्दल मी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला. आता मी धुरंदर 2बद्दल देणार आहे. आय नो हाईप तर भरपूर झाली आहे. आफ्टर ऑल धर आहे. सो हाईप खूप झालेली आहे. अँड येस, मी तुम्हाला रिव्ह्यू सांगणार आहे की कसं काय आहे बिकॉज स्पॉयलर्स मी तुम्हाला नाही देणार बट नक्की तुम्हाला रिव्ह्यू सांगेन. सो स्टे ट्यून्ड. ओके, सो मूवी लवकर होती. असं 9 वाजताच आहे. सो सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करून नाही आलो तर आम्ही ते असं टपरीवर आलो आहे ब्रेकफास्ट करायला. पोहे अँड ऑल मी तर मला दाखवते. हां मिसळ पोहे काय का काय रे? तर्री पोहे. ओके येस, सो आता आम्ही पोहे चहा सगळं खाल्लं आहे. मॉर्निंग ब्रेकफास्ट झालं आहे प्रॉपर. आता 9चा शो आहे आणि ऑलरेडी 8:45 झाले आहे आणि नेक्स्ट टाईम धुरंदर 1 बघताना पण एवढाच वेळ झालेला मला, असं लेट झालेलं आणि यावेळेस पण येस म्हणून आम्ही 9चा शो घेतलेला बट मला आठवतच नाहीये सिरियसली. आपण कुठल्या थिएटरला गेलो होतो? अभिरुचीलाच गेलेलो. कोण कोण गेलेलो? ताई भाऊजी. हो ताई भाऊ. आणि सकाळीच गेलेलो. येस, पण तो 10:30चा होता. हा 9चा आहे. मंडे आहे म्हणून लवकर गेलो. सो येस, आता चालू आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू मी नक्की सांगेन. येस, आम्ही पोहोचलो आहोत फॉर धुरंदर 2. hours later. येस, सो आता आम्ही धुरंदर 2 बघून आलो आहोत आणि ऑनेस्ट ओपिनियन सांगितलं तर मला थोडंसं आउट ऑफ द बॉक्स वाटलं ॲज कम्पेअर टू धुरंदर 1. म्हणजे धुरंदर 1मध्ये आम्ही सगळेच म्हणजे ज्यांनी बघितली मूवी सो एव्हरी वन वॉज लाईक अमेज्ड की मतलब यार इट इज समथिंग की जो एक्सपेक्ट ही नाही की आता. आणि धुरंदर 2मध्ये इट वॉज लाईक की मोस्टली थोडंसं अनरिअलिस्टिक वाटत होतं की
हे असं पण होतं, हे असं पण होतं असं वाटत होतं. बट ओव्हरऑल इट्स अ गुड मूवी. बट येस, ॲज कम्पेअर टू धुरंधर 1 मला एवढी नाही आवडली. बट ऑल दो ॲक्शन्स अँड ऑल वर टू गुड. लाईक ते रिअलच होतं, काही VFX टाईप होतं नाही. सो इट वॉज ॲब्सोल्युटली नाईस. इट वॉज अ गुड सिनेमा आणि मस्ट वॉच आहे इन थिएटर्स, बिकॉज घरी एवढी मजा नाही येत. ऑब्वियसली येणार OTTवर, बट आय फील की असा काइंड ऑफ सिनेमा शुड बी वॉच्ड इन थिएटर्स ओनली. तुला काय वाटतं रे? ऑनेस्ट ओपिनियन दिलं तर सिनेमॅटोग्राफी एक नंबर, ॲक्शन एक नंबर होते, बॅकग्राऊंड म्युझिक आवडलं, रणवीर वॉज आउट ऑफ द बॉक्स आणि स्टोरीमध्ये थोडंसं अनरिअलिस्टिक. थोडं अनरिअलिस्टिक दाखवलं. पण आता काय आपल्याला रियालिटी माहीत नसल्यामुळे जे दाखवलं त्याला खरं मानावंच लागेल. प्रोपोगंडा म्हणतात, काय म्हणतात, आता त्याच्यावर आय कांट गिव्ह यू रिव्ह्यू. बट चांगला आहे. म्हणजे स्टोरी जर पिक्चरच्या ह्यानी बघितलं, एंटरटेनमेंटच्या ह्यानी बघितलं तर असे मुद्दे घेऊन यायला पाहिजे. थोडं अजून रिअलिस्टिक दाखवू शकत होते, जसं धुरंधर 1 होता. मोस्ट ऑफ द रिअलिस्टिक दाखवले, 4-5च इन्सिडेंट्स मेन दाखवले. ते डायरेक्ट त्यांचे जे टेररिस्ट होते ते मेलेले न्यूज असे दाखवले, कुणामुळे मेले, काय मुळे, हे नाही दाखवलं. ओके, स्पॉयलर्स नाही द्यायचे. सो ओव्हरऑल इट वॉज अ गुड. ओके, मतलब लाईक गुड होता. मतलब आय वॉज एक्सपेक्टिंग की मी बेस्ट म्हणेन या ब्लॉगमध्ये. म्हणजे धुरंधर 1ला 20 आणि ह्याला 18 पॉइंट्स. हाँ, म्हणजे कंपेअर किया तो 10 में से 10 वो और 10 में से येस, मतलब आणि थोडं मतलब थोडंसं मतलब आय वॉज नॉट दॅट हॅपी वॉचिंग द मूवी, बिकॉज मी इन्स्टाचे रिव्ह्यूज वगैरे बघूनच आम्ही गेलेलो मंडे वगैरे. बट नॉट दॅट गुड आय फील. सो बट ठीक आहे, मस्ट वॉच आहे. आणि ॲक्शन वगैरे तर थिएटरमध्येच बघायला पाहिजे. सो तुम्ही पण नक्की जा. हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू होता. येस, सो असा होता आजचा दिवस. ॲक्च्युली फक्त मी मूवी बघून आलो आणि कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. सो तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि ऑलरेडी आम्ही धुरंधरचे तिकीट्स ऑलरेडी बुक केलेले. सो मी म्हटलं की हे दोघं मर्ज करूया व्लॉग्सला. सो येस, हा माझा फॅमिली व्लॉग प्लस मूवी रिव्ह्यू व्लॉग होता. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. आणि माझा धुरंधरचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पण मी ऑनेस्ट रिव्ह्यू जो माझा दिला आहे तो तुम्हाला पटतोय की नाही, हे सिनेमामध्ये जाऊन थिएटरमध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा. बिकॉज हा माझा व्ह्यू होता, तुमचा व्ह्यू कदाचित वेगळा असू शकतो. सो नक्की जाऊन बघा. पण अशा मूवी सिरियसली घरी मजा तेवढा नाही आहे. द साऊंड इफेक्ट्स अँड ऑल वर अमेझिंग. सो नक्की जाऊन बघायलाच पाहिजे थिएटरमध्ये. सो डू वॉच धुरंधर 2. So yes, I'll end my vlog here. Chalo, please do like, share and subscribe my channel Shreya Buzz आणि भरपूर प्रेम द्या. Okay, bye bye.